श्री राम समर्थ. आजचा भाग क्रमांक आहे 15. बरोबर. श्रीराम. आपण कालच्या भागामध्ये बघितलं होतं की पार्वतीने तपश्चर्या केली होती भगवान शंकरांची प्राप्ती करण्यासाठी. प्रचंड अशी तपश्चर्या केली, साधी केली नाही तिने. हजारो वर्ष केली. 3000 वर्ष नुसती पानं खाल्ली, नंतर पानं खाल्ली नाहीत, तेही सोडून दिलं. नंतर वायुभक्षण केला. अशा प्रकारे भयंकर खडतर अशी तिने तपश्चर्या केली भगवंताची. आणि अशा प्रकारे ही तपश्चर्या जेव्हा करत होती तेव्हा तिच्या मनामध्ये इच्छा एकच होती की मला भगवान शिवांची प्राप्ती व्हावी. अर्थात ब्रह्मदेवाने आकाशवाणी केली आणि म्हणाले की बाई, तुझा इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे, काळजी करू नको. आणि तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला भगवान शिव हे वर म्हणून मिळतील नक्की. आणि सप्तर्षी हे येऊन तुला भेटतील ही त्याची खूण असेल. सप्तर्षींची भेट ही त्याची खूण आहे. म्हणजे जी काय मी म्हणतो हे सत्य आहे याची तुला खूण, म्हणजे हे सप्तर्षी पण तुला भेटतील. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने पण तिला आश्वासित केलं आणि सांगितलं की आता मात्र तुझ्या वडिलांबरोबर तू परत आपल्या घरी जा. अशा प्रकारे तिला भगवान ब्रह्मदेवाने उपदेश केला आणि अर्थात त्याप्रमाणे तिने ऐकलं. सप्तर्षीसुद्धा हे सगळं झाल्यावरती जेव्हा ती आपल्या घरी गेली, मागोमागच सप्तर्षी पण निघाले होते. ते पहिले भगवान शंकरांकडे गेले. त्यांनी नंतर शंकरांशी भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं होतं की जरा पार्वतीचं बघा खरोखर किती भक्ती आहे आणि इच्छा आहे. त्याप्रमाणे ते पार्वती मातेकडे गेले आणि अर्थात त्यांना हे लक्षात आलं की पार्वतीची भक्ती जबरदस्त आहे, तिच्या मनात खरोखर इच्छा आहे. आणि ते बघितल्यावरती ते सप्तर्षी पण तिच्या पाया पडले. म्हणाले खरोखर अशी भक्ती आम्ही बघितली नाही. इतकी हजारो वर्ष तपश्चर्या तुम्ही करता आहात, ज्या प्रकारे करता आहात, धन्य आहे तुमची. म्हणून त्यांनीसुद्धा पार्वतीला नमस्कारच केला. अशा प्रकारे सप्तर्षी आले आणि ही तिला एक खूण मिळाली की आता भगवंत आपल्याशी लवकरच विवाह करतील. हे सगळं घडलं. हे घडत असतानाच आणखीन एक घटना घडली होती आणि ती घटना म्हणजे तारकासुराचा जो आहे तो जन्म झाला होता. तारकासुर हा आसुर होता. नावामध्येच आसुर आहे. नाव तारकासुर होतं पण तो सर्वांचा त्यांनी तारण केलं नाही, हरण केलं. त्यांनी अतिशय सर्वांना त्रास दिला. त्यांनी म्हटलं की सर्व लोकपालांना जिंकून घेतलं. स्वर्ग लोक जिंकला, सगळं पाताळ जिंकलं, पृथ्वी तर कप पदार्थ, सगळे सर्वांना जिंकून घेतलं. देव सगळे पळून गेले. तारकासुरासमोर कोणाचं काही चालत नव्हतं. अर्थात वरदान प्राप्ती त्याला होती, त्यामुळे त्याला कोणीही पराजित करणं शक्य नव्हतं. सगळे देव पळून गेले नेहमीप्रमाणेच. असुराने जेव्हा जेव्हा तपश्चर्या केली आणि शक्ती मिळवली, पहिलं त्यांनी आक्रमण केलं असेल तर देवलोकावर केलं आणि इंद्राला पदच्युत केलं. आणि सगळे देव अर्थात नेहमी लपून बसायचे किंवा पळून जायचे किंवा नाही पळायला तर त्यांना कैदेत टाकायचे. जसं रावणाने केलं होतं. रावणाने सगळे देव पकडले होते. ग्रह तारे त्याच्या पायाशी होते असंही म्हटलं होतं. त्याच्यावरती तो पाय द्यायचा. अशी सगळी परिस्थिती होती. आणि या ठिकाणी तारकासुरसुद्धा जो आहे तो अजिंक्य होता. त्यांनी देवांचा पराभव केला होता आणि अर्थात देव पळून गेले. आणि मग देवाने विचार केला आता करायचं काय. तारकासुर हा असुर आहे आणि तो सर्व जीवांना त्रास देतो आहे, तेव्हा ही काय चांगली गोष्ट नाही आहे. तेव्हा काहीतरी उपाय केला पाहिजे. काय करावं. जगाची निर्मिती केली आहे ब्रह्मदेवानी. चला ब्रह्मदेवांकडे जाऊया. ते सगळे ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा देवा असं असं आहे बघा, काय करता येईल बघा, काहीतरी उपाय सांगा. ब्रह्मदेव म्हणाले उपाय आहे, नाही असं नाही. याचा मृत्यू होऊ शकतो, पण तो मृत्यू फक्त भगवान शंकरांच्या पुत्रापासूनच होईल. आणि भगवान शंकर तर पुत्र होण्याचा प्रश्न नव्हता. त्यांनी लग्नच नव्हतं केलं त्यावेळेस. ही जेव्हा कथा घडत होती त्यावेळेस त्यांनी लग्न केलेलं नव्हतं. कारण सती जी आहे, सतीने देहत्याग केला होता आणि त्यामुळे भगवान शंकरांच्या मनामध्ये
वैराग्य निर्माण झालं होतं आणि ते तपश्चर्याला बसले होते. ही परिस्थिती होती. आणि ब्रह्मदेव सांगतात की भगवान शंकरांच्या पुत्रापासून मृत्यू होऊ शकतो. पुत्र कसा येणार? भगवान शंकर ते तपश्चर्याला बसलेत, काय करावं? ते म्हणाले तुम्ही आम्हाला सांगितलं हे करा, पण हे कसं शक्य होईल? ब्रह्मदेव म्हणाले एकदम काय अशक्य नाही आहे. बघा, मुळामध्ये पार्वती जी आहे ती पत्नी होणार आहे आणि तिची इच्छा पण आहे. भगवान शिव जे आहेत आत्ता जरी लग्न केलेलं नसेल तरी त्यांची पत्नी कोण होणार आहे पुढे? तर पार्वती होणार आहे, जी आदल्या जन्मामध्ये सती होती. आणि भगवान शिवानी मला स्वीकार करावा म्हणून तिने प्रचंड तपश्चर्या केली आणि तिला ब्रह्मदेवाने म्हणजे मीच वरदान पण दिले की तुझी इच्छा पूर्ण होईल. तेव्हा ही सगळी गोष्ट एक बाजूने सगळी तयारच आहे. पार्वती विवाह करायसाठी तयार आहे, तिला मी शब्द पण दिला की तुझा विवाह होईल, सगळं काही झालेलं आहे. फक्त एक बाजू शिल्लक आहे ती म्हणजे शिवांची. शिवांना हे सगळं काही माहीत नाही. ते आपले ध्यान लावून बसलेले आहेत, समाधी लावून बसलेले आहेत. ते म्हणले हे तर अजून गडबडची गोष्ट आहे. हा सगळा भाग तयार आहे, पण भगवान शिव जर ध्यान लावले असतील तर लग्न कसं होणार? ते म्हणे लग्न होऊ शकतं, एक काम तू मला करायचं आहे. भगवान शंकरांची समाधी जी आहे ती भंग करायची आहे. त्या भगवान शंकराची समाधी कशी भंग करणार हो? हा प्रश्नच आहे. ते काय सामान्य देव नाही आहेत आणि त्यांची समाधी पण सामान्य नाही आहे. हाक मारली, उठवलं, असं काही होऊ शकत नाही. भगवान शिव आहेत ते. त्यांची समाधी भंग करायची पण भीती होती, राग पण येऊ शकतो. तेव्हा करायचं काय? समाधी भंग करायला पाहिजे ही सगळेच म्हणतात. हो हो, समाधी भंग करायला पाहिजे, सगळे देव म्हणतात, बरोबर आहे. कोण करेल? कुठलाही देव तयार नाही. सगळे देव म्हणतात तुम्ही करा तुम्ही करा. एक देव दुसऱ्याला म्हणतो, दुसरा देव तिसऱ्याला म्हणतो. कोणीही तयार नाही. भंग कोण करेल शिवांची समाधी? होईल की नाही हा नंतरचा भाग आहे, पण भंग करायसाठी हिंमतच नाही कोणाची. मग ते म्हणाले की एक काम करूया, आपण कामदेवाला ही कामगिरी देऊया. नाहीतरी त्याचं कामच आहे. अर्थात त्याने हे सगळं इंद्राला सांगितलं देवांनी की बाबा तू तर देवांचा राजा आहेस, तेव्हा तू जाऊन सांग कामदेवाला. इंद्र म्हणाला ठीक आहे. त्याने कामदेवाला पाचारण केलं. कामदेव म्हणाला बोला काय सेवा आहे? काय नाही, जाऊन एकच काम करायचं आहे, भगवान शिवाची समाधी भंग करायची. ऐकल्यावरती कामदेव क्षणभर स्तंभितच झाला. काय काम दिलं मला? समाधी भंग करायला हरकत नाही, हे माझं कामच आहे, मी सगळीकडे जाऊन प्रगट होतोच नाही का, असं तो मनात म्हणत होता की काय हे माझं कामच आहे. पण जेव्हा हे काम काय आहे हे समजलं, कोणाची समाधी, तेव्हा ऐकल्यावरती तो स्तंभित झाला. क्षणभर त्याने विचार केला, नंतर मग तो म्हणाला की आता काय, हसत हसत म्हणाला की तुम्ही मला एक काम सांगितलं आहे ठीक आहे, पण हे काम करताना माझं काय खरं दिसत नाही आहे बाबा, मला तर जरा मुश्किलच वाटते. पण आता तुम्ही सांगितलं, मी तुम्हाला नाही कसं म्हणू. इंद्राने आज्ञा केली, करीन. हे म्हणताना त्याने अजून एक छान गोष्ट सांगितली. कामदेव काय म्हणाला बघा, वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकाराला परमधर्म म्हणतात आणि जो दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या शरीराचा त्याग करतो त्याचीच संत प्रशंसा करतात. बघा काय म्हणाला, महत्त्वाचा भाग आहे की वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकाराला परमधर्म, म्हणजे उपकार करण्याला किती महत्त्व आहे बघा. परोपकार किंवा उपकार मध्ये काही असोत, जर आपण इतर व्यक्तीला कुठल्याही, जर गरजू व्यक्ती असेल तर गरजू व्यक्तीला जर आपण मदत केली कुठल्याही प्रकारची, मग ती आर्थिक मदत असेल, अजून काही मदत असेल, त्याला जी कुठली मदत असेल ती, जर खरोखर त्याला मदतीची गरज असेल तर त्याला जर तुम्ही मदत केली तर या उपकाराला परमधर्म असं वेद म्हणतात. किती मोठं नाव दिलं बाबा, वेदांनी दिलं तर बरोबरच आहे, ते तशा प्रकारे देणं. पण आपण म्हणतो की काय काय, पण बघा इतरांना मदत करणं म्हणजे सेवा करणं ज्याला आपण म्हणतो, याला किती महत्त्व आहे बघा.
प्रचंड परमधर्म झाला तो परमधर्म. म्हणून प्रत्येकाने थोडी तरी सेवा कुठेतरी जे आपल्याला आवडेल त्या ठिकाणी त्या प्रकारची सेवा जरूर करावी. कारण सेवेला खूप महत्त्व आहे असं अनेक ठिकाणी सांगितलं आहे. सेवा करण्याचे अनेक फायदे पण आहेत. पुण्य तर प्रचंड आहे, पण पुण्याच्या जोराला थोडासा आपला अहंकार पण कमी होऊ शकतो. हाही एक त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे सेवा जी कुठली आपल्याला जमेल ती जरूर करावी असं सर्व संत म्हणतात. तुम्हाला समजा काही एखादी गोष्ट चांगली येते, जाऊन शिकवा कोणाला तरी. असं काही नाही. तुम्ही भगवद्गीता शिकला, शिकवा कोणाला जाऊन, काय हरकत नाही. जे काही येतं, जे जे आपणाशी ठावे ते जाऊन इतराशी सांगावे असं तर तुकाराम महाराज म्हणतात. तर हा जो आहे हा उपकार आहे, याला परमधर्म म्हटलं जातं. म्हणून आपण आपल्याला जे काही मदत कुठल्याही व्यक्तीला करता येईल ती जरूर जरूर करावी, कुठल्याही स्वरूपात करावी. पण त्याच्यामुळे नक्कीच प्रचंड पुण्य मिळतं, यात शंका नाही. आणि कामदेवसुद्धा तेच म्हणतोय की तरीही मी तुमचं काम करेन. म्हणजे काय, काम करणं किती कठीण आहे त्याला माहिती आहे. पण दुसऱ्यांच्यासाठी कामदेवाला तर त्यांना उठवायची काय गरज नव्हती समाधीमधून. जो उठवेल त्याला त्यांच्या रोषाला पण सामोरे जायचं आहे. पण इतर कुठलाही देव ही कामगिरी करू शकत नव्हता किंवा करायची इच्छा नव्हती, काही म्हणा. त्यामुळे पण गरज होती का? गरज सर्वांना होती. संपूर्ण त्रैलोक्याला गरज होती, केवळ देवानं नाही. त्रैलोक्याला गरज होती, कारण तारकासुराने त्रैलोक्याला आपल्या मुठीत घेतलं होतं. आणि मग जर गरज होती तर गरजू माणसाला मदत केली पाहिजे. पण मदत करायला कोणी तयार नाही. खरी मदत होती की तारकासुराचं वध, ती पण लांब राहिली. पण त्याच्या आधीची मदत कोण करणार? उठवायचं कसं, इथून सुरुवात आहे. पुढचा भाग तर भगवान शंकर बघतील. मग अशा वेळेस कामदेवाने विचार केला की जर उपकार केल्यामुळे जर समजा परमधर्म घडत असेल तर मी नक्की हे करीन. आणि त्याच्या पुढे जाऊन तो काय म्हणतोय की हे करत असताना दुसऱ्याच्या हितासाठी जर आपल्या शरीराचा त्याग करतो त्याची संत प्रशंसा करतात. ही तर उपकाराची चरम सीमा झाली की उपकार एक वेळ दोन पैसे देऊन केलेले बरे, श्रम केलेले बरे, पण आपल्या शरीराचा सुद्धा वेळ प्रसंगी त्याग करणं किती मोठी सेवा झाली. विचार करा किती पुण्य त्या व्यक्तीने लाभत असेल की संत त्यांची प्रशंसा करू शकतात. आणि अशी सेवा कोण करतात? अर्थात भारताचे जवान, भारताचे लष्कराचे जवान ही सेवा करतात. ही सर्वोच्च सेवा आहे की आपण सेवा करतो, कुठेतरी जाऊन कोणाला मदत करतो, कोणी पैसे देतं, कोणी काय मदत करतो, पण प्रसंगी आपल्या शरीराचा त्याग ते करतात, बलिदान करतात. कोण? भारताचे लष्कराचे जवान किंवा जे कोण लोक सिक्युरिटी फोर्समध्ये आहेत, मग ते पोलीस असतील, RPF असतील, हे सगळे लोक आपला प्राण पणाला लावून लढतात आणि वेळ पडली तर प्राण न्योछर करतात, वाहून देतात देशासाठी. किती मोठं पुण्य आहे. आणि अशांची अर्थात प्रशंसा संत करतात. संत सहसा कोणाची प्रशंसा करत नाहीत. पण हे आपला देह अर्पण करणं ह्याच्यासारखं पुण्यच नाही आहे खरोखर. म्हणून हे सगळे जवान आहेत, हे खरोखर यांना आपण नमस्कार शतशः केला पाहिजे. इथं म्हणतं कुठलाही जवान भेटलं त्याला खरोखर वाकून नमस्कार करावं की त्याच्या एवढी सेवा कोण करू शकतं. आपण सगळं काढून देऊ म्हणू, जीव सोडून बाकी काही माग असं म्हणू. आपण सगळं देऊ पण जीव देणार नाही, कारण जीव देणं किती मोठी गोष्ट आहे. पण हे ते करायला तयार असतात. तरुण तरुण लोक आहेत बघा, असं पण नाही. आर्मीमध्ये सगळे तरुण लागतात. 15 वर्ष सर्व्हिस झाले की त्यांना रिटायरमेंट मिळते. विचार करा. अशा वेळेस भर तारुण्यामध्ये कितीतरी लोक त्यातली विवाहित असतात, पण या सगळ्या गोष्टीवर ते पाणी सोडतात आणि आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतात. किती मोठी सेवा आहे खरोखर. यांना जेवढा नमस्कार करेल तेवढा कमीच आहे. श्रीराम. आणि कामदेवसुद्धा तेच म्हणतो की शरीराचा त्यागसुद्धा केला तर संत प्रशंसा करतात. आणि तो म्हणतो आता मी तयार आहे. त्यांनी मनामध्ये सर्वांना नमस्कार केला आणि हातामध्ये आपलं धनुष्यबाण घेतलं. बरोबर सहाय्यक पाहिजेच होते. जे काम होतं ते काय लहान नव्हतं.
भगवान शिवांना त्यांची समाधी मोडणं साधी गोष्ट नाही. त्यांनी आपल्याबरोबर अर्थात सर्व चांगले ऋतू, विशेषतः वसंत आदी ऋतू बरोबर घेतले. म्हणा चला जाऊया, आता काय नक्कीच मृत्यू होणार, दुसरं काय होणार आणखीन, आपला तर मृत्यू ठरलेलाच आहे. व्हायचं ते होऊ दे, चला जाऊया. त्यांनी सर्वांना बरोबर घेतलं, आपल्या सहाय्यकांना, आणि आपला प्रभाव सुरू केला. जेव्हा कामदेवाने आपला प्रभाव जो आहे तो सर्वत्र सोडला, तेव्हा काय घडलं? संपूर्ण जग त्याच्या आहारी गेलं. कामदेवाच्या कामलीलेसमोर सगळं जग जे आहे ते त्याला अधीन झालं. सर्व मर्यादा धुळीला मिळाल्या. ज्या काही शास्त्रांनी किंवा वेदांनी मर्यादा दिल्यात प्रत्येक बाबतीत, त्या सर्व मर्यादा धुळीला मिळाल्या. त्यांनी गंमतशीर वर्णन केलं. ते म्हणाले की ब्रह्मचार्य, व्रत, नाना प्रकारचे संयम, धैर्य, धर्म, ज्ञान, विज्ञान, सदाचार, जप, योग, वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरून पळून गेली. ही सगळी सेना आहे कोणासाठी? जे धर्म पाळतात त्यांच्यासाठी. ब्रह्मचर्य असेल, व्रत असेल, संयम असेल, धैर्य असेल, ज्ञान असेल, विज्ञान असेल, जप, योग, हे सगळे जे आहेत हे पाळण्यासाठी विवेक लागतो. विवेकाचे सगळे साथीदार थे. पण हे सगळे सुद्धा घाबरून पळून गेले, कारण संयमच सुटला होता. त्यामुळे संयम एकदा सुटला की सगळ्या गोष्टी एकामागे एक निघून जातात. आणि त्यामुळे विवेक निघून गेल्यावर काही शिल्लक राहत नाही. हे सगळे जे काही तथाकथित आपण जी नावं घेतली ते सगळे लपून बसले कुठे? ग्रंथांच्या आड. म्हणजे हे ग्रंथामध्ये शिल्लक राहिले, प्रत्यक्षात आचरण कोणाचंही शिल्लक राहिलं नाही. जेवढे पृथ्वी तलावर होते लोक, सगळ्यांनी आचरण सोडून दिलं धर्माचं, आणि अनाचार माजला सर्वत्र. कारण कामदेवाची लीला, कामदेवाची लीला इतकी होती की सर्व चराचरांनी मर्यादा सोडून दिली. सर्व स्त्री पुरुष सगळेच, सर्व जीव. त्यांनी असं वर्णन केलं की लताना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकू लागल्या. बघा, ही झाडांची अवस्था आहे. नद्या चेकाळून समुद्राकडे धावू लागल्या. तलाव आणि तळा परस्पर असे संगम करू लागल्या. ही अवस्था होते अशा प्रकारच्या पदार्थांची. मग चेतन जीवाबद्दल काय सांगायचं? ही जर अवस्था वृक्षांची आणि पक्ष्यांची होत असेल तर बाकीच्यांचं काय होणार? त्यांनी म्हणलं की हे सगळे जे बाकीचे प्राणी होते, पक्षी, प्राणी, यांनी तर ते दिवस बघितला नाही, रात्र बघितलं नाही, काहीच नाही. प्रत्येकाचं खरं बोलतं तर मिलनाचा एक वेळ असतो, नाही का? पण ती सगळी काळाची मर्यादा, वेळ सगळा त्यांनी सोडून दिला, आणि ते केवळ आणि केवळ वासनेने वेडे झाले. सगळे सजीव जितके होते सगळे वासनेने वेडे झाले, कामांध झाले, आणि व्याकुळ पण झाले. त्यांनी असं म्हणलंय तुलसीदासाने की देव, दैत्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत आणि वेताळ हे तर नेहमीच असतात अधीन कामाच्या. देव तरी मी म्हणतो थोडी ठीक आहे, वरची श्रेणी, पण दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत हे तर काय यांची बघायचीच गरज नाही. पिशाच आणि भूत तर त्याहून जास्त, म्हणजे मानव परवडला. पण हे लोक जे आहेत बाकीच्या योनीतली, यांच्याकडे तर हा प्रकार जास्त असतो. आणि त्यामुळे हे तर कामाचे गुलाम आहेत असंच त्यांनी म्हणलं आहे. म्हणून तुलसीदास म्हणतात यांचं मी वर्णन करण्याच्या फंदात पडत नाही. पण अजून मोठा परिणाम कोणावर झाला तर सिद्ध, विरक्त, महामुनी आणि महायोगीसुद्धा कामवश झाले. आता काय शिल्लक राहिले? की थोडीफार आशा आहे ती याच लोकांकडे असते ना, की जे मुनी आहेत, ऋषी आहेत, महाविरक्त, सिद्ध आहेत, या लोकांकडे संयम असतो. पण यांचा संयमसुद्धा ढळला, आणि सर्वांच्या मनामध्ये स्त्रीच्या विरहाची पीडा निर्माण झाली. म्हणजे केवढी मोठी माया केली बघा, प्रचंड माया. सर्व त्यांनी असं वर्णन केलं की सर्व पुरुषांना फक्त स्त्रिया दिसत होत्या, आणि सर्व स्त्रियांना पुरुष दिसत, पुरुषमय. आधी यांना ब्रह्ममय दिसायचं, सर्वत्र ब्रह्म वाटायचं त्यांना आहे. तेव्हा देवाची भक्ती होती, पण देवाची भक्ती एका क्षणात खाली आली.
कामदेवाने लीला केल्यावरती त्यांना ब्रह्म दिसेना, सर्व पुरुषांना स्त्रीमय जग दिसायला लागलं आणि स्त्रियांना पुरुषमय जग दिसायला लागलं. सर्वत्र हाहाकार माजला. फक्त कोण शिल्लक राहिले असतील, ज्यांच्यावर भगवंताची कृपा होती, श्रीरामांची म्हणा, भगवंताची म्हणा, ज्यांच्यावर भगवंताची कृपा होती तेच फक्त शिल्लक राहिले. बाकी सगळे गेले, कामदेवाच्या अधीन झाले. सर्वत्र हाहाकार माजला होता. हे सगळं होत होतं आणि हे होत असताना कामदेव कुठे होते? कामदेव तर मुख्य कामगिरीवर निघाले होते. त्यांच्या फक्त अनुयायांनी काम केल्यावरती इतके लोक कामविरहित झाले, काम वासनेने वेडे झाले आणि कामदेव मात्र स्वतः शिवशंकरांच्याकडे पोचले. जेव्हा ते शंकरांच्या समोर पोचले, त्यांनी बघितलं शंकर समाधीस्थ बसले होते. बघता क्षणी क्षणभर ते चपापले, कारण इतके वेळ माया करताना काय वाटलं नाही. ते दानव, मानव, प्राणी यांच्यावर त्यांनी सहजगत्या माया केली. पण जेव्हा भगवान शिवानं बघितलं तेव्हा तो क्षणभर चपापला आणि तोच चपापला तेव्हा त्या चपापण्याचा परिणाम असा झाला की त्याची जी माया होती ती माया खाली आली. माया करताना तो पूर्ण गुंग होऊन करत होता, पण जेव्हा भगवान शंकरांचं दर्शन झालं त्याची स्वतःची धुंदी उतरली आणि त्याचा परिणाम असा घडला की ज्या ज्या जीवांवर त्याची माया घडली होती ती माया खाली आली आणि सर्व पूर्ववत झाले. सगळं चराचर पूर्ववत झालं. सर्व जीव शांत झाले. फक्त रुद्रानं बघितल्यावर, तरी रुद्र अवतार धारण केलेला नव्हता. फक्त रुद्रांचं दर्शन घडल्यावर कामदेवाची ही परिस्थिती झाली. करायचं काय? पुढची लढाई तर अजून लांब राहिली. फक्त बघितल्यावरतीचं अवसान सरलं, आलेलं होतं अवसान. खूप अनेक लोकांना मोहित केलं होतं, पण आता अवसान सरलं. आता काय करायचं? त्यांनी मनात विचार केला, आता काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. मागे फिरलं तर तोंड दाखवायला जागा नाही. कारण इंद्रानं त्यांनी सांगितलं होतं मी जाऊन हे काम करेन. इंद्राला काय तोंड दाखवू मागे येऊन? इंद्र म्हणेल तुला काय मी यशासाठी पाठवलेलं की जीवांना बाकीच्या सगळ्यांना काम वासनेने पीडित कर आणि शंकरांना काही करू नको असं सांगितलेलं तुला? असं अर्धवट काम का केलंस? मी काय दाखवू जगाला? तोंड काय दाखवू? आणि मुख्य म्हणजे जे काम आहे ते महत्त्वाचं आहे, ते मला करायला पाहिजे. बराच विचार केला आणि हिया केला मनाचा. परत एकदा सर्व भगवंताचं स्मरण केलं. म्हणाला मला शक्ती द्या हे काम करण्यासाठी. आणि मग अशी प्रार्थना करून तो शेवटी मोठ्या धैर्याने भगवान शंकरांच्या समोर जाऊन उभा राहिला. आणि अर्थात बरोबर त्यांनी वसंत ऋतू बरोबर आणलेला होता. आज त्याचे सहाय्यक होतेच. वसंत ऋतूला त्याने आज्ञा केली प्रगट हो, या ठिकाणी तुझी लीला दाखव. आणि वसंत ऋतू जेव्हा प्रगट होतो तेव्हा काय होतं? सर्वत्र सुंदर रमणीय असा सगळा प्रदेश दिसायला लागतो. सगळीकडे झाडांना पालवी फुटतात, सुंदर फुलं उमलतात, सर्वत्र रमणीय असं सगळं काही निर्माण होतं. आणि हे सगळं बघितल्यावरती कुठल्याही मनुष्याच्या मनामध्ये मोह निर्माण होऊ शकतो. निरनिराळे पक्षी जे आहेत ते झाडावर येऊन पूजन करू शकतात. हे सगळं वसंत ऋतूमध्ये घडतं आणि तो वसंत ऋतू त्या ठिकाणी आला होता. याशिवाय कामदेवाने आपली परत माया जी आहे ती पसरवली होतीच. त्याची मायासुद्धा परत सुरू झाली होती. त्याने ठरवलं जे व्हायचं ते होऊ दे, पण आता मी माया करणार. आणि परत एकदा कामदेवाने माया पसरवली आणि मग काय? परत एकदा सर्वांच्या मनामध्ये अशी माया आली. मेलेल्यांच्या मनात सुद्धा कामदेव जागृत झाला, इतकी माया केली. त्यामुळे सर्वत्र जी आहे ते माया काम करायला लागली. सर्वत्र कमळं उमलली होती. भ्रमर सगळे जे आहेत ते गुंजन करत आहेत. अनेक पक्षी वेगवेगळ्या झाडावर, कोकिळा असेल, पोपट असेल, सगळे वेगवेगळ्या आवाजामध्ये छानपैकी गायला लागले. आणि अप्सरा नाचायला लागल्या. अप्सरा अर्थात त्याचीच कुमक होती. कामदेवाची ही कुमकच होती. आणि इंद्राला त्याला पूर्ण सपोर्ट होता, पूर्ण मदत होती इंद्राची. इंद्राने जोडीला अप्सरा पण पाठवल्या की बाबा तुला मी सेना देतो अप्सरांची, पण भंग कर समाधी. आणि अशा प्रकारे ह्या अप्सरा पण तिथे आल्या आणि त्या भगवान शंकरांसमोर नाचायला लागल्या.
सर्वत्र सुंदर ऋतू आहे, अप्सरा सुंदर सुंदर आहेत, त्या नाचतायत आणि गातायत, पण भगवंताची समाधी काही ढळत नाही. कामदेवाच्या सर्व लीलेने सर्व जग व्याकुळ झालं, कामातूर झालं, पण भगवान शंकरांना काही फरक पडला नाही. अप्सरा आल्यावरती इतक्या सगळ्या अप्सरा येऊन तिथे नृत्य करतात तरी त्यांची समाधी भंग झाली नाही. ऋषीमुनींची भंग केली आहे अप्सरांनी. अनेक ऋषींची समाधी वेगवेगळ्या अप्सरांनी, कधी उर्वशी असेल, कधी अजून कुठली अप्सरा असेल, रंभा असेल, मेनका असेल, अनेक अप्सरांनी वेगवेगळ्या ऋषींची समाधी भंग केलेली आहे. आणि नंतर त्या ऋषींनी बऱ्याच वेळा त्या अप्सरांशी विवाह पण केला आहे, अशी पण कथा आहे. पण इतक्या सगळ्या अप्सरा एकत्र जेव्हा जेव्हा समाधीभंग ऋषींची झाली, एकच अप्सरा कुठली तरी यायची आणि ती करू शकायची. आज सगळ्या अप्सरा एकत्र येऊन इथे नृत्य करून कामदेव स्वतः असूनसुद्धा भगवान शंकरांची समाधी अढळ होती. आता कामदेवाला सुद्धा थोडासा काय म्हणतात त्याला रागच आला की मी इतकं सगळं करूनसुद्धा सगळी सृष्टी माझ्या अधीन झाली, भगवान शंकर होत नाहीत, काय करावं. त्याने ठरवलं एक उपाय शिल्लक आहे तो करूया. तो भगवान शंकर जिथे बसले होते त्या समोरच्या एका वृक्षावर जाऊन चढला आणि आपल्या हातात त्यांनी आपलं पुष्पधनुष्य घेतलं. हा जो उपाय होता हा खरोखर सर्वातला शेवटचा उपाय म्हणायला हरकत नाही, की हा उपाय केल्यावरती असं कधीही घडलं नव्हतं की समोरची व्यक्तीची समाधी मोडली नाही किंवा ती त्याच्या अधीन झाली नाही, असं कधी घडलं नव्हतं. आणि हे पुष्पबाण त्यांनी जे आहे ते पुष्पधनुष्य जे ते हातामध्ये घेतलं, त्याच्यावर 5 बाण लावले आणि अर्थात भगवान शंकराच्या दिशेने त्यांनी भगवंताचं स्मरण करून सोडले. भगवंता यश दे, यांची समाधी ढळू दे. आणि हे सर्व बाण त्यांनी सोडले आणि अर्थात भगवान शिवांच्या हृदयाला ते बाण लागले आणि त्या बाणांनी काम केलं. भगवान शिवांची समाधी भंग झाली. त्यांनी डोळे उघडले की माझी समाधी भंग कशामुळे झाली, अशी कुठली गोष्ट घडली की ज्याच्यामुळे माझं मन जे आहे ते अशा प्रकारे तुटलं समाधीमधून. त्यांनी डोळे उघडले आणि इकडे तिकडे बघितलं की कोण आहे, काय आहे, इथे काय चालू आहे, कशामुळे माझी समाधी भंग झाली. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की समोरच्या आंबाच्या झाडावरती कामदेव बसले आहेत लपून. अर्थात ते लपून जरी बघत होते तरी भगवंताला दिसले ते. भगवंत तर काय अंतर्यामी. त्याने एका क्षणात बघितलं की हे कामदेव तिथे लपून बसले आहेत आणि ही त्यांचीच करामत आहे. दुसऱ्या क्षणी त्यांना लक्षात आलं ही करामत फक्त कामदेवच करू शकतात, अन्यथा माझी समाधी कोणी भंग करू शकत नाही. आणि मग अर्थात त्यांना प्रचंड क्रोध आला की माझी समाधी भंग करणाऱ्या ह्या कामदेवाला नक्की मी शिक्षा देणार. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडला आणि जे घडायचं ते घडलं. कामदेव दुसऱ्या क्षणी भस्मसात झाले. आपण कधी कधी म्हणतो नाही का, तिसरा डोळा उघडला रे बाबा, कठीण काम आहे. अत्यंत क्रोध जेव्हा शिवाना येतो तेव्हाच ते उघडतात. तिसरा डोळा सहसा उघडत नाहीत, क्वचित त्याने उघडला असेल आणि आता त्याने उघडला होता. आणि कामदेव तर भस्मसात होऊन गेला. कामदेव भस्मसात झाला, जगात हाहाकार उडाला. देव घाबरूनच गेले, कारण कामदेव तसा महत्त्वाचा देव होता ना, कामाचा माणूस होता, तसा तो काय हे नव्हता. आणि भस्म होणं ही काय फार चांगली गोष्ट नव्हती. त्यामुळे देवांना खूप दुःख झालं. देवांना दुःख पण झालं आणि थोडे घाबरून पण गेले की आता करायचं काय, याची गरज पण असते ना आपल्याला. देव घाबरून गेले पण दैत्य आनंदित झाले. बरं झालं एक देव कमी झाला, 33 कोटीपैकी एक तरी कमी झाला. आणि हा महत्त्वाचाच देव आहे, यांनी तर आम्हाला किती छळलं आहे. दैत्यांना अशी वासना जास्त, त्यातून कामदेवाचे लीलेचं तर का बघायलाच नको. म्हणून त्यांना खूप आनंद झाला. प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया होती. भोगी लोक म्हणत होते अरे कामसुख गेलं आमचं सगळं, कामदेवच गेला.
आणि योगी साधू हे आनंदित झाले. ते म्हटले चला, कामदेव नाही आहे म्हटल्यावरती आमची आता जी काही तपश्चर्या आहे ही आता आम्ही शांतपणे करू शकतो. आमच्या मार्गातला मोठा काटा दूर झाला, निष्कंटक झाला, काटा दूर झाला. त्यांना वेगळा आनंद झाला. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. पण कामदेवाची पत्नी, तिची काय प्रतिक्रिया? जेव्हा तिने हे बघितलं की आपल्या पतीचा अशा प्रकारे मृत्यू आला आहे, भस्मसात झाले, अर्थात बघता क्षणी तिला पहिली मूर्छा आली. क्षणभर ती मूर्छित झाली. नंतर मूर्छेतून बाहेर आल्यावर अर्थात तिचा आक्रोश जो सुरू झाला, तो आक्रोश बघितल्यावर भल्या लोकांना वाईट वाटलं की काय हे झालं. अर्थात तिने सर्व देवांना सांगितलं की काहीतरी करा. ते म्हटले आम्ही काही करू शकत नाही. भगवान शिवांनी भस्म केलेल्या व्यक्तीला आम्ही काही मदत करू शकत नाही, आमचं पण भस्म होईल. कोणीही तिला मदत करू शकत नव्हतं. आणि अर्थात तिला वाटलं की आता मदत केली तर फक्त भगवान शंकरच करू शकतात. ज्यांनी हे केलं तेच मला मदत करू शकतात. आणि अर्थात अत्यंत करुणा भाकत ती भगवान शिवांकडे गेली आणि त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांच्या चरणावर तिने आपलं मस्तक ठेवलं. म्हणाले, भगवंता, माझ्यावर दया करा हो. मी काय चूक केली? काय माझ्या पतीने चूक केली सांगा. माझ्या पतीने देवांचं काम केलं, देवांची आज्ञा होती, इंद्राची आज्ञा होती म्हणून माझ्या पतीने हे केलं. माझ्या पतीची काय तुमच्याशी वैर नव्हतं, पण तुम्ही डोळा उघडला आणि त्याला भस्म करून टाकलं. आता काय करू मी? मला कोण मदत करणार आहे? तुम्हीच माझ्यावर कृपा करा, तुम्हीच माझ्यासाठी काहीतरी करा. मी आपल्या चरणी शरण आलेले आहे. अर्थात भगवान शंकर हे अतिशय दयाळू, आपल्याला माहिती आहे, त्यांना भोळे सांबत होते. राग जितका यायचा दुसऱ्या क्षणी त्यांना दया पण यायची आणि खूपच ते त्या प्राप्तीमुळे त्यांचं हृदय खूप कोमल होतं. त्यामुळे त्यांनाही लगेच वाईट वाटलं. ते म्हणाले, काय करू? माझी समाधी भंग झाल्यावर मी एका क्षणात डोळा उघडला, दुसऱ्या क्षणी घडला. आता काय करू सांग? काय करायचं ते आता तुम्हीच बघा काय करायचं, मला माहीत नाही. मी तुमच्या चरणी येऊन बसले. माझा पती कारण नसताना त्याला मृत्यू आलेला आहे. ते म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला वरदान देतो. तुझा पती जो आहे याचं नाव बघा. त्यांनी काय म्हणले, तुझ्या पतीचं नाव अनंग होईल. कारण का? की तो शरीर धारण करणार नाही, कारण त्याचं शरीर मी नष्ट केलं आहे. आता नष्ट केलेलं शरीर मी परत देऊ शकत नाही, कारण जे घडलं ते मी परत उलटं करू शकत नाही, कारण ते माझ्याकडूनच घडलेलं आहे. पण तुला न्याय पण द्यायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. म्हणून तो शरीर त्याचं तुला बाकी कोणाला दिसणार नाही, पण तुला दिसेल. बाकी कोणालाही त्याचं शरीर दिसणार नाही. तो अनंग असेल, अंग दिसत नाही असा कोणतं कामदेव. म्हणून तर बघा ना, काम वासना के कामपीडा कोणामुळे होते असं सांगणं कठीण आहे. तो जो देव आहे तो कधीच दिसणार नाही, पण ती पीडा निर्माण होते ना, कारण त्याचं तसं दृश्य स्वरूप काहीच नाही आहे. आणि भगवंत तेच म्हणाले की तुझ्या पतीचं शरीर कोणालाच दिसणार नाही, तो अनंगच नाव पडेल त्याचं, पण तुला तो दिसेल, तुला तो सशरीर दिसेल आणि तुला त्याचं संपूर्ण समाधान मिळेल पती असल्याचं. पण इतरांना तो दिसणार नाही, एवढं मी नक्की करू शकतो. समाधान तर तिचं झालं काही अंशी, नाही असं नाही, तरी पण पूर्ण समाधान नव्हतंच झालं ना. तेव्हा भगवंत तिला म्हणाले, काळजी करू नको, अजून एक तुला मी वर देतो की तुला असा तर तुझा पती दिसत राहीलच शरीरासह, भले इतरांना दिसणार नाही हे तर ठीकच आहे, पण त्याच्या पुढे तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ती म्हणजे अशी आहे की जेव्हा भगवान विष्णू द्वापार युगामध्ये परत जन्म घेतील, यदुवंशामध्ये कृष्णाचा अवतार अर्थात, त्यावेळेस तुझा पती जो आहे हा कृष्णाचा पुत्र म्हणून जन्माला येईल, ज्याचं नाव प्रद्युम्न असेल. आणि अर्थात त्या युगात तूही जन्म घेणार असलेस, आणि त्यामुळे त्यावेळेस तुझा त्याच्याशी विवाह होईल. आणि जे तुमचं मिलन देहाने झालेलं नाही आहे, की आता जे सध्या होऊ शकत नाही देह नष्ट, ते त्या ठिकाणी होईल. सदेह तुला पती त्या ठिकाणी तुझा मिळेल, हा माझा तुला वर आहे. आणि अर्थात माझं हे वचन कधीही असत्य होणार नाही, यात शंका बाळगायची कारणच नाही. तेव्हा अशा प्रकारे भगवान शिवांनी तिचं जे काही दुःख आहे ते दूर केलं.
अर्थात हे सगळं ऐकल्यावरती रतीच्या मनाचं समाधान झालं की चला माझा पती मला लोकांना दिसला नाही, मला तर दिसणार आहे. आणि मुख्य म्हणजे सदेह तो जन्म घेणार आहे आणि मीही त्याच युगात जन्म घेईन, माझं मिलन होईलच. अशा प्रकारे तिचं समाधान झालं आणि मग ती तिथून निघून गेली. ही सगळी कथा जी आहे ती अर्थात ऐकतायत ऋषीमुनी एकमेकाला सांगत. हे सगळं घडल्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आणि अर्थात सगळे देव हे सगळे एकत्र आले आणि भगवान शंकरांकडे गेले. शंकरांकडे गेले, म्हणाले भगवंता आपल्याला प्रणाम. सगळ्यांनी देवानी स्तुती केली. प्रत्येक देवानी भगवंताची स्तुती केली, शिवांची वेगवेगळ्या प्रकारे. अर्थात भगवान शिव प्रसन्न झालेच होते. म्हणाले बोला देवानो, काय काम आहे, मी तुमच्यासाठी काय करू शकतो सांगा. देव म्हणाले भगवंता काय सांगायचं, तुम्ही तर अंतर्यामी आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे, तरी पण तुमची इच्छा काही वेगळी असेल तरी सांगू देत, मला समजेल. आमची एकच इच्छा आहे, आपला विवाह व्हावा ही आमची इच्छा आहे आणि तो आम्ही बघावा. आमच्या सर्वांची ही इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आपण कामदेवाला जरी भस्म केलं तरी पण त्याला परत जिवंत केलं, हे फार चांगलं केलं. कारण काम जर नष्ट झाला तर पृथ्वी चालणार कशी, जीव जगणार कसे, परत त्याचं पुनरुत्पन्न कसे होणार. काम वासना ही महत्त्वाची वासना आहे. त्यामुळे तुम्ही कामदेवाला भस्म जरी केलं तरी परत वरदान दिलं, हे फार चांगलं केलं. तेव्हा आता कृपा करा, आमची इच्छा पूर्ण करा, आपण विवाह करावा ही आमची इच्छा आहे. आपण समाधीला लावून बसला होतात म्हणून आपली समाधी आम्हीच भंग करायला सांगितली आणि आता भंग झाल्यावर आमची मागणी ही आहे की आपण विवाह करावा. आपली होणारी पत्नी पार्वती ही तर तुमची वाटच बघते. ती स्वतः पण भरपूर तपश्चर्या करतेच आहे. तिलाही ब्रह्मदेवाने अर्थात शब्द दिलेला आहे की नक्की भगवान शिव तुझ्याशी लग्न करतील. तेव्हा आपण आमची प्रार्थना ऐकावी आणि पार्वती मातेचा स्वीकार करावा ही आमची विनंती आपल्या चरणी आहे. हे होण्याने अनेक पुढच्या गोष्टी घडणार आहेत. कारण भगवान शंकरांचाच पुत्र तारकासुराचा वध करणार होता, हे पण सत्य होतं ना. त्यामुळे हे सगळं रामायण आधी घडणं जरुरी होते आणि ते घडलं. त्यातला बराचसा भाग, शेवटचा भाग शिल्लक राहिला होता आणि तो म्हणजे पार्वतीशी त्यांचा विवाह. हे सगळं होत असतं. अर्थात देवाने अशी विनंती केल्यावर भगवान शंकर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. इतरांसाठी काही म्हणाल ती गोष्ट ते करायला तयारच असायचे नेहमी. ते म्हणाले जरूर तुमचं म्हणणं मला मान्य आहे आणि मी ही गोष्ट नक्की करेन. सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी नगारे वाजवले, फुलांचा वर्षाव केला. म्हणाले आता आपलं सगळं संकट टळणार. मुख्य संकट जे आहे ते तारकासुराचा वध योग्य वेळी नक्की होईल. हे सगळं होत असताना योग्य वेळी सप्तर्षी पण आले. सप्तर्षी आल्या ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा पहिलं काम तुम्ही करा, हिमालयाच्या घरी जा. आणि मग ते त्याप्रमाणे हिमालयाच्या घरी गेले जिथे पार्वती माता होती. तिच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले नारदांच्या उपदेशामुळे तू आमचं म्हणणं काय ऐकलं नाहीस, पण आता तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली कारण कामदेवालाच भस्म करून टाकली. मजेत म्हणले ते, असं काही नाही की बघ तू तेव्हा आमचं काय ऐकलं नाहीस किंवा नारदांचं सगळं तू काय ऐकत होतीस बघ सगळं, पण आता मात्र जे आहे की कामदेवाला भस्म केलं तर तुझं काय होणार होतं असं त्यांनी गमतीने म्हणलं. परंतु अर्थात कामदेवाला त्यांनी स्वतः जिवंत केलं होतं, त्यामुळे हा विवाह होणार होता यात शंकाच नाही आहे. परंतु अशा प्रकारची थोडीशी थट्टा मस्करी जी होती सप्तर्षींनी केली होती. अनेक ऋषींनीसुद्धा आपण मागच्या अध्यायातच बघितलं की तिची परीक्षाच बघत होते की खरोखर प्रेम आहे की नाही. कारण हे भगवान शंकरांनीच सांगितलं होतं की खरोखर पार्वतीची मनपूर्वक इच्छा आहे का, जर असेल तरच मी विवाह करीन, अन्यथा मी समाधीस्थच आनंदात आहे. आणि म्हणूनच त्याच्याच मालिकेमध्ये थोडंसं त्यांनी गंमत केली आणि म्हणाले की बघ असं असं पण घडलेलं आहे, कामदेवाला भस्म केलं आहे वगैरे वगैरे ते म्हणले. अर्थात पार्वती मातेला सगळं माहीत होतं की हे माझी कशा प्रकारे थट्टा मस्करी करतात आणि म्हणून तिनेही त्याला त्याच प्रकारे उत्तर दिलं. अर्थात अशा प्रकारे हे सगळं घडलं. मुख्य महत्त्वाचा भाग घडला होता की भगवान शंकरांची समाधी भंग झाली होती
कामदेवाचा मृत्यू आला होता, परंतु कामदेव जो आहे तो परत सजीव झाला होता भगवान शंकराच्या वरदानामुळे. रतीला सुद्धा आनंद मिळाला होता. सर्व देव प्रसन्न झाले होते. पार्वतीचं तपसुद्धा तिथे संपलं होतं. ब्रह्मदेवाने वर दिला होता. आता फक्त एक महत्त्वाची घटना राहिली होती, ती म्हणजे भगवान शंकरांचा पार्वतीबरोबर विवाह. तो कशा प्रकारे घडला हा भाग अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक हा जो आहे तो 14 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती. श्रीराम.